Now we will start with discussing the MCQs on the external and internal structure of human heart. Now the first MCQ is atria and ventricles are separated from each other by an oblique groove called as atria anterior chamber, ventricle posterior chamber. They get separated from dash dash groove, oblique groove. A. Coronary sinus. B. Atrioventricular sulcus. C. Atrioventricular septum. And D. Endocardiogenic. कुठला आन्सर करेक्ट आहे ह्याच्यामध्ये? बी ऑप्शन करेक्ट आहे, कारण ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल एकमेकांपासून एका सल्कस किंवा ग्रूच्या साह्याने सेपरेट होतात. त्याचं नाव आहे ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सल्कस, म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे. ह्युमन हार्ट इज मायोजेनिक हार्ट, ए ऑप्शन. बी ऑप्शन न्यूरोजेनिक हार्ट. सी ऑप्शन मायोन्यूरोजेनिक हार्ट. आणि डी ऑप्शन एंडोकार्डिओजेनिक हार्ट. त्यांनी विचारलंय की ह्युमन हार्ट कसं आहे. सो ह्युमन हार्ट, वी नो दॅट द ह्युमन हार्ट इज अ मायोजेनिक हार्ट. मायोजेनिक म्हणजे काय काय सांगितलं याच्याबद्दल मी, की मायोजेनिक ह्या शब्दाचा अर्थ हे नर्वस सिस्टीमच्या इंडिपेंडंटली वर्क करतं, वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन स्वतः हार्ट तयार करतं. ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तीची जर ब्रेनची डेथ झाली तरी सुद्धा त्याचं हार्ट चालू राहतं. का चालू राहतं तर ह्युमन हार्ट हे मायोजेनिक आहे, त्याच्यावरती नर्वस कंट्रोल अजिबात फारसा नाहीये. नेक्स्ट, हार्ट इज अ कोनिकल इन शेप अँड इट्स अपेक्स. हार्ट इज अ कोनिकल इन शेप अँड इट्स अपेक्स, ए ऑप्शन. डायरेक्टेड अँटेरियरली पेंटिंग लेफ्ट. डायरेक्टेड पोस्टेरियरली पॉइंटिंग राईट. डायरेक्टेड अँटेरियरली पॉइंटिंग राईट अँड डायरेक्टेड पोस्टेरियरली पॉइंटिंग लेफ्ट. म्हणजे टिल्ट कुठल्या साईडला झालंय हे त्यांनी विचारलंय. डायरेक्टेड अँटेरियरली पॉइंटिंग लेफ्ट, कुठल्या साईडला झालेलं आहे ते लेफ्ट साईडला झालेलं आहे. सो ए ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, वर्टिकल पार्टिशन ऑन द हार्ट डिवाइड, ए ऑप्शन. atria from ventricles, pulmonary aorta and aortic arch, right and left halves of heart and right and left ventricle. तर वर्टिकल पोर्शन मुळे हार्टचे असे आपण हे दोन हाल झालेत हे सांगतो, त्यामुळे इथं सी ऑप्शन करेक्ट आहे, राईट अँड लेफ्ट हाल्स ऑफ द हार्ट. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following sentence is incorrect for the human heart? A option, 2/3 part of heart diverted towards the left side. B option, pericardium is made up of 3 layers. C option, myocardium in the heart wall is made up of cardiac muscle. And D option, human heart is a derivative of endoderm. पहा, tilted towards left 2/3 portion हे करेक्ट आहे. पेरिकार्डियम म्हणजे त्याच्यावरती असणारे कव्हरिंग हे किती लेअरचे, मेडअप ऑफ 3 लेयर्स म्हणलेले त्यांनी. 3 लेयर्स का घेतलेले तिथं, तर फायब्रसचा 1 आणि सिरसचे 2 म्हणून त्यांनी 3 लेयर म्हणले, म्हणजे हेही करेक्ट आहे. मायोकार्डियम, हार्ट वॉल मधलं जे मायोकार्डियम आहे ते कार्डियक मसलनी बनलेले, हेही करेक्ट आन्सर आहे. मग ह्याच्यामधलं हार्ट, ह्युमन हार्ट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एंडोडम, तर ते एंडोडम पासून तयार झालेलं नाही, तर हार्ट कसं आहे मेझोडम पासून तयार झालेलं आहे, म्हणजे हा ऑप्शन त्याला करेक्ट आहे. हा त्याला म्हणजे वरती दिलेले सगळे ऑप्शन हार्टला मॅच होतात, हाच फक्त इनकरेक्ट असणारा ऑप्शन आहे, म्हणून डी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स ऑफ हार्ट ऑन द हार्ट सरफेस वेल मार्क्ड बाय. कशामुळे ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स हे हार्टचे जे पार्ट्स आहेत हे सरफेस वरती कशाने मार्क केले, दोन वेगवेगळे, हे त्यांनी विचारलंय. ए ऑप्शन आहे कोरोनरी सायनस. बी ऑप्शन कोरोनरी सल्कस. सी ऑप्शन कोरोनरी फिशर. आणि डी ऑप्शन कोरोनरी व्हेसिकल. तर मगाचाच क्वेश्चन आहे बऱ्यापैकी हा. ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल हे एक्सटर्नली वेंट्रल व्ह्यूने सेपरेट कशामुळे झालेले आहेत,
ट्रान्सव्हर्स ग्रूव्हने ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्कस त्याला म्हणतो, किंवा त्याला दुसरा नाव कुठलं दिलं होतं आपण, कोरोनरी सल्कस. म्हणजे इथं करेक्ट ऑप्शन कोण आहे, कोरोनरी सल्कस. आणि कोरोनरी सायनस म्हणजे आपल्याला माहितीये की कोरोनरी सायनस हे कोरोनरी व्हेन एकत्र होऊन तयार होणारं स्ट्रक्चर आहे. पुढचा प्रश्न पहा. चूज रॉंग स्टेटमेंट ऑफ द फॉलोइंग इज राइट एट्रियम इज लार्जर दॅन द लेफ्ट एट्रियम, right ventricle is larger than the left ventricle, interventricular groove is present between two ventricle, and right side of heart is for collection and distribution of impure blood. पहा काय काय दिले. राईट एट्रियम इज लार्जर दॅन द लेफ्ट एट्रियम हे असतंच, राईट एट्रियम मोठं असतं लेफ्ट पेक्षा. राईट व्हेंट्रिकल इज लार्जर दॅन द लेफ्ट व्हेंट्रिकल हे मात्र असू शकत नाही. इंटरव्हेंट्रिक्युलर ग्रोव इज प्रेझेंट बिटवीन टू व्हेंट्रिकल, त्याच्यामध्ये इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम असतो हे आपल्याला माहिती आहे. आणि राईट साइड ऑफ हार्ट इज फॉर द कलेक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ इम्प्युअर ब्लड. ॲट्रिया हा इम्प्युअर ब्लड गोळा करतो, व्हेंट्रिकल हा इम्प्युअर ब्लड डिस्ट्रीब्यूट करतो. सो हियर बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. इंटरॲट्रियल सेप्टम हॅज अन ओव्हल डिप्रेशन एरिया कॉल्ड ॲज, काय म्हणतात त्याला, दॅट इज नोन ॲज फोरामेन ओव्हॅली, फोसा ओव्हॅलिस, फोसा डिस्टॅलिस आणि फोसा ट्युबेरालिस. त्याला म्हटलं जातं फोसा ओव्हॅलिस. ते कशाचं रिमेनंट आहे, फोरामेन ओव्हॅलीचं रिमेनंट आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे बी ऑप्शन इथं कसं आहे, करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा क्वेश्चन पहा. राईट ॲट्रियम कलेक्ट इम्प्युअर ब्लड फ्रॉम ऑल बॉडी ऑर्गन थ्रू ऑल फॉलोइंग व्हेन्स एक्सेप्ट superior vena cava, B ऑप्शन pulmonary vein, C ऑप्शन coronary vein आणि D ऑप्शन superior vena cava. क्वेश्चन कसा आहे बघा. राईट ॲट्रियम हे कुठल्या कुठल्या वेसल्स पासून रक्त गोळा करतं असं तुम्हाला विचारलेलं आहे. कुठल्या कुठल्या करतं, सुपेरियर व्हिना केवा पासून करतं, इन्फेरियर व्हिना केवा पासून करतं, त्याच्यानंतर कोरोनरी सायनस पासून पण ते कलेक्ट करतात. इथं ऑप्शन दोन्ही तेच आलेत, त्यामुळे तिथे इन्फेरियर कन्सिडर करा शेवटचा ऑप्शन. आणि फक्त पल्मोनरी व्हेन्स मात्र अशुद्ध रक्त कॅरी करत नाहीत आणि त्या राईट ॲट्रियम मध्ये ओपन होत नाहीत. म्हणजे इथं पल्मोनरी व्हेन हे आन्सर करेक्ट आहे. बी ऑप्शन इथं काय करेक्ट आहे. नंतरचा क्वेश्चन पहा. फोरामेन ओव्हॅली इज अ स्मॉल ओपनिंग प्रेझेंट बिटवीन, ते कशामधलं ओपनिंग आहे असं विचारलंय. टू ventricles in the adult, two atria in the fetus, two atria in the adult and two ventricles in the fetus. मी मगाशी शिकवताना तुम्हाला सांगितलं की हे fetus मध्ये गर्भ जो असतो त्या गर्भाचं जे हार्ट असतं त्याच्या दोन ऑरिकल मध्ये जो इंटर ऑरिक्युलर सेप्टम असतो तिथं हे ओपनिंग असतं. म्हणून इथं बी ऑप्शन करेक्ट आहे, टू atria in the fetus. नेक्स्ट क्वेश्चन. प्युअर ब्लड फ्रॉम द लंग कलेक्टेड इन विच चेंबर ऑफ हार्ट, काय विचारले. प्युअर ब्लड हार्टच्या कुठल्या चेंबर मध्ये गोळा केलं जातं. राईट ॲट्रियम ए ऑप्शन, बी लेफ्ट व्हेंट्रिकल, सी लेफ्ट ॲट्रियम आणि डी राईट व्हेंट्रिकल. साधी गोष्ट आहे. प्युअर ब्लड येणार आहे, गोळा केलं जाणार आहे, गोळा करणारे ॲट्रिया आणि प्युअर ब्लड म्हणल्यावर लेफ्ट, म्हणजे करेक्ट आन्सर इज अ लेफ्ट ॲट्रियम. सो सी ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट कुठले असं तुम्हाला विचारलंय. ए राईट साइड ऑफ हार्ट फॉर द कलेक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्युअर ब्लड. राईट साइड ऑफ हार्ट फॉर कलेक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्युअर ब्लड. Left side of heart for the collection and distribution of impure blood. Major veins in the body open in the atrial chamber of the heart and right ventricle distribute pure blood to all body organ. आता त्यांनी क्वेश्चन विचारलाय की करेक्ट स्टेटमेंट कुठली आहे, म्हणजे तीन चुकीची दिली आहेत, एक बरोबर दिली आहे. राईट साइड ऑफ हार्ट मध्ये ते म्हणतात कलेक्शन ऑफ प्युअर ब्लड आहे, राईट साइडला प्युअर ब्लड नसतं. तसंच त्यांनी म्हणले लेफ्ट साइड मध्ये इम्प्युअर आहे, हेही चुकीचं आहे, म्हणजे ए ऑप्शन चुकीचा आहे, बी ऑप्शन चुकीचा आहे. डी ऑप्शन काय दिलाय, राईट व्हेंट्रिकल डिस्ट्रीब्यूट प्युअर ब्लड टू द
ऑल बॉडी ऑर्गन. राईट व्हेंट्रिकल कुठलं ब्लड डिस्ट्रीब्यूट करतं? डिऑक्सिजनेटेड कोणाला करतं? लंगला करतं. त्यामुळे हाही ऑप्शन चुकीचा आहे. मग बरोबर ऑप्शन कुठला राहिला? सी ऑप्शन आहे. मेजर व्हेन्स इन द बॉडी ओपन इन द ॲट्रियल चेंबर ऑफ द हार्ट. हा ऑप्शन तिथं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Atrioventricular walls or any wall in the heart are made up of. हार्टचे वॉल कशाने तयार झालेत म्हणजे कुठल्या टिश्यूनी, असं तिथे क्वेश्चन आहे पहा. ए ऑप्शन स्पेशलाइज मस्क्युलर टिश्यू, बी ऑप्शन स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू, सी ऑप्शन स्पेशलाइज नर्व फायबर्स अँड डी ऑप्शन स्पेशलाइज न्यूरोमस्क्युलर फायबर. तर लक्षात ठेवा हार्टमध्ये असणारे वॉल हे कशाने तयार झालेले आहेत? तर कनेक्टिव्ह टिश्यू पासून ते तयार होतात. सो हिअर बी ऑप्शन इज करेक्ट. स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू और स्पेशलाइज कनेक्टिव्ह फायबर्स. नेक्स्ट क्वेश्चन. वॉल्स विच आर मेड अप ऑफ 2 or 3 फ्लॅप्स आर. 2 किंवा 3 फ्लॅपनी तयार झालेले जे वॉल्स आहेत ते कुठले आहेत असं विचारलंय. ए ऑप्शन सेमिल्युनार वॉल्स, बी व्हेनस वॉल्स, सी ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल्स आणि डी न्यूरोमस्क्युलर वॉल्स. आता ॲट्रिओ साधा त्यांनी ट्रायकस्पिड बायकस्पिड दिलं असतं तरी ते आन्सर करेक्ट होतं, पण ह्यांनी देताना दिलंय ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल्स की जे राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. Inner surface of wall of ventricle of human heart is thrown into a series of irregular muscular ridges called as. थोडक्यात त्यांनी असं विचारलंय व्हेंट्रिकल मध्ये ज्या मस्क्युलर रिजेस प्रेझेंट असतात त्याला काय म्हणतात? कार्डियक ट्रबॅक्युली, ए ऑप्शन कॉलुमनी कार्नी, बी ऑप्शन सी ऑप्शन कॉर्डी टेंडिनी अँड डी ऑप्शन पॅपिलरी मसल्स. तर ज्या काही रिजेस असतात एक तर त्या रिजेसला कॉलुमनी कार्नी तरी म्हटलं जातं किंवा त्या रिजेसला ट्रबॅक्युली कार्नी असाही शब्द वापरला जातो. त्यामध्ये लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. कॉर्डी टेंडिनी आर कनेक्टेड विथ द मस्क्युलर रिजेस ऑफ इनर वॉल ऑफ व्हेंट्रिकल. दीज मसल्स आर. मी मगाशी शिकवताना सांगितलं की कॉर्डी टेंडिनी म्हणजे धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे की जे तुमच्या ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉलला कशाला जोडतंय म्हणून सांगितलं होतं. तर व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये असणाऱ्या पॅपिलरी मसल्सला. मग तोच क्वेश्चन इथे विचारलाय पहा. ए कॅपिलरी मसल्स, बी पॅपिलरी मसल्स, सी सिलियरी मसल्स आणि डी फ्लॅजेलर मसल्स. इथं कुठला आन्सर करेक्ट येईल? इथं करेक्ट आन्सर येईल पॅपिलरी मसल्स. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following prevent bicuspid and tricuspid wall from collapsing back into the atria during ventricular contraction? व्हेंट्रिकल ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट होतील, साधी गोष्ट इथे लक्षात येते का पहा. हे हार्ट आहे बरोबर. ह्या हार्टमध्ये हे ॲट्रिया, हे व्हेंट्रिकल्स, ह्याच्यामध्ये इथं असणारे ट्रायकस्पिड आणि इथं असणारा हा बायकस्पिड वॉल. तर त्यांनी काय विचारले की ज्या वेळेला व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होत असतील तर त्या कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेला कोलॅप्सिंग. आता ह्याने असं कॉन्ट्रॅक्शन ह्याचं कसं असतं डाऊनवर्ड टू अपवर्ड आहे किंवा मग हे कॉन्ट्रॅक्शन जेव्हा होत असतं त्यावेळेला हा वॉल वरतीच प्रेशर क्रिएट झालं तर रिव्हर्स असे ओपन होत नाहीत का किंवा ते कोण अवॉइड करतं असा क्वेश्चन तिथं तुम्हाला विचारलेला आहे पहा. तर ते कोण अवॉइड करतं पहा. त्यातला ऑप्शन दिलेला आहे ट्रबेक्युलर कार्नी, पॅपिलरी मसल्स, नंतरचा ऑप्शन आहे कॉर्डी टेंडिनी आणि पुढचा ऑप्शन आहे कॉर्डा मेजोडा. तर साधं याचं उत्तर आहे कॉर्डी टेंडिनी. जे धाग्यासारखं स्ट्रक्चर असतं हे रिव्हर्स कोलॅप्सिंग त्याचं काय करतं अवॉइड करतं. नेक्स्ट क्वेश्चन. ट्रायकस्पिड वॉल्स प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ ब्लड बिटवीन. कोणाकोणामधला बॅकफ्लो प्रिव्हेंट करतं असं विचारलंय. ए right atrium and right ventricle, B right atrium and left atrium, C left atrium and left ventricle and D left ventricle and right ventricle. आता हे प्रेझेंटच कुठे आहे ट्रायकस्पिड
राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल. बायकस्पीड कुठे आहे? लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. म्हणजे हे कशामधला फ्लो प्रिव्हेंट करत असेल? ट्रायकस्पीड वॉल. आता त्यांनी क्वेश्चन काय विचारला आहे? ट्रायकस्पीड वॉल प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ ब्लड बिटवीन. कोणाचा बॅकफ्लो प्रिव्हेंट करत आहे असं त्यांनी विचारलंय. ट्रायकस्पीड कोणाचा करेल? राईट ॲट्रियम अँड राईट व्हेंट्रिकल. इथून राईट ॲट्रियम टू राईट व्हेंट्रिकल अलाउ करेल, पण राईट व्हेंट्रिकल पासून राईट ॲट्रियम मध्ये ब्लड फ्लो तो हे जाऊ देणार नाही, म्हणजे त्याला प्रिव्हेंट करेल. बायकस्पीड वॉल इज प्रेझेंट इन बिटवीन. बायकस्पीड वॉल कुठे प्रेझेंट असतो? राईट ॲट्रियम अँड राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट ॲट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट ॲट्रियम अँड राईट व्हेंट्रिकल. साधी गोष्ट आहे. लेफ्ट साईडच्या साईडला काय आहे? तर बायकस्पीड आहे. राईट साईडला काय आहे? ट्रायकस्पीड आहे. मग कुठला जरी विचारला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. सो हिअर द करेक्ट आन्सर इज लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. नेक्स्ट क्वेश्चन. एवोर्टिक सेमिन्युलर वॉल्स अँड पल्मोनरी सेमिन्युलर वॉल्स शोज. एवोर्टिक, सिस्टेमिक एवोर्टा आणि पल्मोनरी एवोर्टा दोन्हींच्या मध्ये मी तुम्हाला सांगितलं की हाफ मून शेप वॉल्स आहेत, त्याला आपण म्हणतो सेमिन्युलर वॉल्स. तर त्यांनी काय म्हटले पहा. 2 पॉकेट लाईक स्ट्रक्चर, 3 पॉकेट लाईक स्ट्रक्चर, 3 ट्यूब लाईक स्ट्रक्चर आणि 2 कॉर्डी टेंडेनी. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यापासून निघालेला हा पल्मोनरी एवोर्टा, बरोबर आहे. ह्याच्यापासून निघालेला हा सिस्टेमिक एवोर्टा. आता इथं लक्षात घ्या, इथं पण सेमिन्युलर वॉल्स आहेत, इथं पण सेमिन्युलर वॉल्स आहेत. आणि सेमिन्युलर वॉल्स कसे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं की असे आहेत की नाही, 3 हाफ मून शेप आहेत म्हटलं मी तुम्हाला म्हणताना. तर हे जे आहेत 3 हाफ मून शेप, तर त्याच्यामध्ये किती पॉकेट लाईक स्ट्रक्चर असतात? तर 3 पॉकेट लाईक स्ट्रक्चर हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो हिअर द बी ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिगामेंटम आर्टेरिओसम? मी मगाशी सांगितलं होतं की असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लिगामेंटम आर्टेरिओसमचं मिनिंग काय असं त्यांनी विचारलंय. ए ऑप्शन. कनेक्शन बिटवीन पल्मोनरी ट्रंक अँड एवोर्टिक आर्च. सिस्टेमिक आर्चलाच एवोर्टिक आर्च म्हणतात ऑन द हार्ड सरफेस. बी. कनेक्शन बिटवीन बायकस्पीड अँड ट्रायकस्पीड वॉल्स. सी. Connection between Eustachian wall and Thebassian wall. And D. Connection between pulmonary trunk and pulmonary vein. आता पल्मोनरी ट्रंक आणि पल्मोनरी व्हेन मध्ये कुठलंच कनेक्शन नाहीये. तसंच इस्टॅशियन वॉल आणि थेबॅसियन वॉल ह्यांच्यात पण कनेक्शन नाहीये, पण इस्टॅशियन प्रेझेंट आहे पोस्ट कॅव्हलमध्ये, थेबेसियन प्रेझेंट आहे कोरोनरी सायनसमध्ये. कनेक्शन बिटवीन बायकस्पीड अँड ट्रायकस्पीड वॉल यांच्यामध्येही कुठलंही कनेक्शन नाहीये. तर लिगामेंटम आर्टेरिओसम म्हणजे काय? तर हे दोन जे काही एवोर्ट आहेत, हे दोन्ही एवोर्टे एक्सटर्नली जोडणारा जो लिगामेंट आहे त्याला आपण म्हणतो लिगामेंटम आर्टेरिओसम. मग ए ऑप्शन इथं करेक्ट आहे. कनेक्शन बिटवीन पल्मोनरी ट्रंक अँड एवोर्टिक आर्च ऑन द हार्ड सरफेस. नेक्स्ट. पेरिकार्डियल फ्लुइड प्रेझेंट इन द पेरिकार्डियल स्पेस ऍक्ट्स ऍज. मागच्या ह्याच्यातला क्वेश्चन आला आता हा. पेरिकार्डियल फ्लुइड काय काम करतं असं त्यांनी विचारले. त्याचे क्वेश्चन, त्याचे सेपरेट सिग्निफिकन्स मी तुम्हाला सांगितले होते. ए. लुब्रिकंट ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट मसल. बी. मेंटेन कॉन्स्टंट टेम्परेचर अराउंड हार्ट फॉर वर्किंग. सी. चेंजेस प्रेशर टाइम टू टाइम ड्युरिंग वर्किंग ऑफ हार्ट. अँड डी. प्रोव्हिजन ऑफ नर्व टू कार्डियक मसल इन द वॉल ऑफ हार्ट. आता ह्याच्यामध्ये पेरिकार्डियल फ्लुइड काय काम करतं? तर टेम्परेचर वगैरे इथं काही रिलेशन त्याचं नाही, प्रेशर पण नाही, नर्व टू कार्डियक मसल इन द वॉल, प्रोव्हिजन नर्व तर नाहीच आहे. मग इथं फक्त तुम्हाला सांगितलं होतं की लुब्रिकंटचं ते काम करतं. ज्यावेळेला आपल्या हार्टच्या मसल कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करत असतात त्यावेळेला त्याला लुब्रिकेशन द्यायचं काम लुब्रिकंट म्हणून काम कोण करतं? तर त्याच्यामध्ये असणारं पेरिकार्डियल फ्लुइड करतं. आता इथंपर्यंतचे एमसीक्यू आपण आज मिळून सोडवले. ह्याच्यानंतरचे जे एमसीक्यू आहेत ते तुम्ही सोडवा आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर ते मला नंतर
विचारा आपण ते डिस्कस करू.